नाशिकचा बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवे ट्विस्ट येत आहेत, नवीन माहिती पुढे येते। हा जो भोंदूबाबा कॅप्टन खरात आहे आणि अनेक महिलांचं धर्माच्या नावाखाली त्याचबरोबर त्यांचं ज्योतिष्य बघण्याच्या नावाखाली त्यांचं लैंगिक शोषण केलेलं आहे। या प्रकरणामध्ये अनेक महिलांनी या प्रकरणामध्ये तक्रार दाखल केली आणि आता हा जो भोंदूबाबा आहे तो पोलिसांच्या कोठडीत आहे। या भोंदूबाबाची सध्या एसआयटी कडून कसून चौकशी सुद्धा केली जाते, परंतु या प्रकरणामध्ये ज्या महिलेने पहिली तक्रार नोंदवलेली होती त्या महिलेची सुद्धा या बाबतीमधली जी प्रतिक्रिया आहे ती सुद्धा पुढे आलेली आहे। खरं तर हा भोंदूबाबा लोकांची जी भक्ती आहे, लोकांचा जो विश्वास आहे त्या विश्वासाचा गैरफायदा घेत ह्या भोंदूबाबाने अनेक महिलांना फसवलं, अनेक उद्योगपतींना फसवलं आणि त्याचबरोबर अनेक महिलांचं भीती दाखवत या भोंदूबाबानं लैंगिक शोषण केल्याची सुद्धा माहिती पुढे आलेली आहे। पहिल्यांदा या प्रकरणामध्ये ज्या महिलेने एफआयआर दाखल केलेली आहे तिने जी माहिती दिली ती अत्यंत धक्कादायक माहिती आहे। हा भोंदूबाबा जो आहे, या महिलेने जसं सांगितलेलं आहे की हा भोंदूबाबा ही जी पहिली महिला आहे जिच्यावरती लैंगिक शोषण केलेलं होतं, तिला ह्या भोंदूबाबाने सांगितलेलं होतं की तू माझी सर्वात आवडती मुलगी आहेस, मी तुझं कन्यादान स्वतः करेल, असं म्हणत अतिशय घाणेरडं कृत्य या भोंदूबाबानं केलं होतं। खरं तर सगळंच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या पहिली जी फिर्यादी महिला आहे तिने नेमकं काय पोलिसांना सांगितलेलं होतं, काय तक्रार दाखल केलेली होती आणि हा भोंदूबाबा ज्यावेळेस ही महिला पहिल्यांदा या भोंदूबाबाला भेटली तेव्हा हा भोंदूबाबा या महिलेला नेमकं काय म्हणालेला होता आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून युक्त्या वापरून कशा पद्धतीनं या भोंदूबाबानं या महिलेचं शोषण केलेलं होतं। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। सध्या राज्यभरामध्ये एक प्रकरण जोरदार चर्चेत आहे आणि ते प्रकरण म्हणजे बलात्कारी भोंदूबाबा अर्थात नाशिकचा कॅप्टन अशोक खरात प्रकरण। या कॅप्टन अशोक खरातने धर्माच्या नावाखाली त्याचबरोबर ज्योतिष्य बघण्याच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं, त्याचबरोबर अनेक उद्योगपतींची ज्या या भोंदूबाबाने जे आहे ती फसवणूक सुद्धा केलेली आहे। खरं तर ही जी पीडिता आहे त्या पीडितेने जे सांगितलेलं आहे की ह्याच पीडितेने जो पहिला एफआयआर हा जो भोंदूबाबा आहे, बलात्कारी भोंदूबाबा आहे कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधात दाखल केलेला आहे आणि या एफआयआर मध्ये तिने जे भीषण सत्य जे आहे ते सगळ्यांना सांगितलेलं आहे। म्हणजे एफआयआर मध्ये तिने सांगितलेलं आहे त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ही जी महिला काय म्हणालेली आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। 2019 मध्ये हा जो बलात्कारी भोंदूबाबा आहे याला मी पहिल्यांदा भेटलेली होते आणि त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला ह्या भोंदूबाबाने सांगितलं की तू माझी सर्वात आवडती मुलगी आहेस आणि तुझं लग्नामध्ये कन्यादान मी स्वतः करेल, असं पद्धतीचं वक्तव्य ह्या भोंदूबाबाने या पीडितेला केलेलं होतं। आणि हे ज्या भोंदूबाबाचे शब्द ऐकल्याच्या नंतर ही जी पीडिता आहे तिला प्रचंड आनंद झालेला होता, कारण एवढी मोठी व्यक्ती जर माझं कन्यादान करतेय म्हणल्यावर या पीडितेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद झाला आणि त्यानंतर तिने सर्व कुटुंबाला घेऊन ही जी पीडिता आहे त्यानंतर या भोंदूबाबाला भेटण्यासाठी गेली। त्यानंतर या पीडितेने सांगितलं की माझं लग्न देखील होणार होतं, तेव्हा लग्नाच्या आधी दर्शन घेण्यासाठी मी या भोंदूबाबाच्या आश्रमामध्ये गेलेले होते। त्यानंतर 2022 मध्ये जसं सांगितलेलं आहे या पीडितेने 2022 मध्ये माझं लग्न होणार होतं, त्यामुळे माझ्या होणाऱ्या पतीसोबत मी या भोंदूबाबाचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचलेले होते। तेव्हा हा जो भोंदूबाबा आहे त्याने मला सांगितलं की लग्नाआधी म्हणजे लग्न करण्याच्या आधी तुला ईशानेश्वर जे मंदिर आहे, ईशानेश्वर महादेवाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी तुला सिद्ध पूजा करावी लागेल आणि त्यासाठी तुला एक दिवस त्या ठिकाणी यावं लागेल आणि त्यानंतर तुला भविष्य काळामध्ये जे तुझं भविष्य काळ आहे किंवा तुझं फ्युचर आहे त्यामध्ये तुला कसलाही पद्धतीची अडचण तुला तुझ्या आयुष्यामध्ये येणार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे त्या भोंदूबाबाने या पीडितेला केलेलं होतं, तिला सांगितलेलं होतं। मग या पीडितेने भोळ्या बाबड्यापणाने या भोंदूबाबावरती विश्वास ठेवला आणि नंतर या भोंदूबाबानं जसं सांगितलेलं होतं त्यानुसार मग ही जी पीडिता आहे तिने जसं सांगितलं त्यानुसार जर पाहिलं तर तिने असं सांगितलं की त्यानंतर मला पूजेच्या विधीसाठी सांगण्यासाठी मला या भोंदूबाबाने जे आहे ते सुरुवातीला ऑफिसमध्ये बोलवलं। त्यानंतर ऑफिसमध्ये बोलवल्याच्या नंतर त्याने आतून अर्थात भोंदूबाबाने मला ऑफिसमध्ये बोलवल्याच्या नंतर या भोंदूबाबाने आतून दरवाजा जो आहे तो बंद केला आणि त्या भोंदूबाबा मला असं म्हणाला की तू काहीही काळजी करू नकोस, मी तुला पुष्कराज देतो, तुझ्यासोबत सर्व काही ठीक होईल। आणि त्या ठिकाणी त्याने मला थोडासा प्रसाद खायला दिला आणि तो प्रसाद खाल्ल्याच्या नंतर मी पूर्णपणे बेशुद्ध पडले, असं या पीडितेने सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर पहिल्यांदा जो आहे त्या भोंदूबाबाने माझ्यावरती बलात्कार केला असं सुद्धा या पीडित महिलेने सांगितलेलं आहे।
त्यानंतर त्यानं नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 पर्यंत 3 वर्ष मला अशाच पद्धतीचे वेगवेगळे मादक पदार्थ देऊन माझ्यावरती बलात्कार केला, असं या महिलेनं जे आहे ते एफ-आय-आर मध्ये म्हटलेलं आहे. खर तर पीडितेने जे सांगितलेलं आहे की मी एवढे वर्ष यासाठी गप्प बसले कारण माझी बदनामी होईल, माझी तर बदनामी होईल, त्याचबरोबर माझ्या कुटुंबाची सुद्धा बदनामी होईल, या दृष्टिकोनातून मी पुढे येऊन तक्रार दिलं नाही, अशा पद्धतीची जे आहेत एफ-आय-आर मध्ये या पीडितेने सांगितलेलं आहे. या प्रकरणामध्ये या भोंदूबाबाची पोलीस कसून चौकशी करतात, परंतु एखादी महिला, एखादी व्यक्ती किती भक्तिभावाच्या नादामध्ये किती सहज एखाद्या भोंदूबाबावरती विश्वास ठेवते, याचंच हे उदाहरण आहे. या महिलेने या भोंदूबाबावरती विश्वास ठेवला आणि या भोंदूबाबाने सुद्धा तू माझी सर्वात आवडती मुलगी आहेस, मी तुझं स्वतः कन्यादान करणार असं म्हणून या महिलेचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिला मादक पदार्थ देत तिच्यावरती 3 वर्ष अत्याचार केला. खरं तर या प्रकरणामध्ये हा जो नराधम बलात्कारी भोंदूबाबा आहे नाशिकचा, याची या प्रकरणामध्ये एसआयटी कडून कसून चौकशी आहे. त्याच्या चौकशीतून आणखीन दिवसेंदिवस कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.